रम्याचा साखरपुडा आहे. मनाविरुद्ध का असे ना, पण आपल्याला तयार तर व्हायचं आहे. रम्या तयार होते. हाय रम्या, हाय, कशी आहेस? मी कमाल म्हणजे साखरपुडा आहे माझा. बरं, ह्या हसण्याच्या मागे काय दडलंय हे रम्या आणि प्रेक्षकांना सगळ्यांना माहिती आहे. पण आज तुम्हाला मी सगळ्यांना दाखवलं की रम्या कशी तयार होते. हे डेलीचं असतं, पण रोज मेकअप तूच करतेस ना? हो, मेकअप मीच करते रोज. किती एक्सायटेड आहेस रम्या एंगेजमेंटसाठी? खूप जास्त आहे, कारण त्याच्या मागे माझा खूप मोठा डाव आहे जो माहिती आहे प्रेक्षकांना ऑलरेडी. की मला म्हणजे एक असतं ना, म्हणजे रम्याच्या कॅरेक्टरनुसार की तिला आता पार्थ जरी मिळाला काहीही करून तरी पार्थचं प्रेम नाही आहे, तिच्यावर विश्वास नाही आहे. त्यामुळे या प्लॅननी आता मी आधी पार्थचा विश्वास कमवण्यासाठी मी एवढा मोठा डाव रचला आहे. पण आता एक गुड न्यूज तर दिली आहे पार्थनी. आता त्यावर रम्याचं काय असणार हे येत्या भागात कळेल. पण खूप ट्विस्ट अँड टर्न्स घेऊन येते मालिका. त्यात आम्हाला आता कुठेतरी असं वाटत होतं की चला रम्यासुद्धा सेटल होऊ दे. आता हे दोघं पण झालेत. रम्याला का नाही वाटत आहे असं? नाही वाटतंय ना, रम्याला खूप वाटते सेटल व्हावं, पण तिचा हट्ट आहे की पार्थ बरोबरच सेटल व्हायचं आहे असं. बाकी रम्याला सेटल सगळ्यात जास्त जर कोणाला सेटल व्हायचं असेल मालिकेत तर रम्यालाच व्हायचं आहे. पण पार्थ बरोबर. आणि गुड न्यूजबद्दल जे तू म्हणालीस ते अजून रम्यापर्यंत आलेली नाही आहे. त्यामुळे ते आल्यावर बघू काय होत आहे ते. आणि आजच्या ह्या लुकमध्ये खूप तामझाम आहे असं मी ऐकलं. सगळ्या माहीत असलेल्या हेअरस्टाईल्स आज या लुकमध्ये वापरल्या गेल्या. हेअर दिदींचा तामझाम आहे आज. हां, यशस्वी बघ, एका दिवसात वाळली ती. तर आज तिने एकतर काय काय केलं जरा सांगा. क्रिम्पिंग केलंय, कर्ल्स मशीन केले, टिपक्या लावल्यात, लटकन लावल्यात, वॉटरफॉल केलाय, खजूर वेणी केली आहे. 5 ते 6 प्रकार एकाच वेळी एकाच हेअरस्टाईलमध्ये तिने वापरलेत. म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की रम्या जशी एकाच वेळी इकडे काहीतरी वेगळं वागते, तिकडे वेगळं वागते आणि सगळ्यांसमोर वेगळं वागते आणि तिचं काहीतरी वेडेपणा वेगळाच सुरू असतो. तर कॅरेक्टरप्रमाणे तिने त्या हेअरस्टाईलमध्ये पण सगळ्या गोष्टी एकत्र आणायचा प्रयत्न केला. महासंगम. हेअरस्टाईलचा महासंगम आहे आज आमच्याकडे. बरं, आता इथे रम्या एकटी नाही आहे, तर अनिशा सुद्धा आहे जी काव्याची बेस्ट फ्रेंड आहे. पण ती रम्यासोबत तिचं इतकं छान जमतंय ना, म्हणजे काश्मीर. आणि ऑफस्क्रीन अशा आमच्या वेगळे वेगळे बॉन्ड्स आहेत. ऑनस्क्रीन ती काव्याची बेस्ट फ्रेंड आहे, पण ऑफस्क्रीन ती माझी आहे. बोलूया अनिशा, प्लीज ये. हॅलो, मी मस्त आहे. बरं, हे सगळं काव्याला माहिती आहे का? तू इकडे बसून गप्पा. काव्याला माहिती आहे का? कदाचित माहित नसेल काव्याला, आता कळेल. पण आता कळलं असेल काव्याला. बस ना. आज मला वुमेन्स डे वाटतोय मेकअप रूम मध्ये सगळ्या महिला. इथे रोज वुमन्स डे असतो. अगं, तुझं इथे कौतुक सुरू होतं की काय तू वेगवेगळ्या आजच ह्या एंगेजमेंट लुकमध्ये तुम्हाला क्रिएटिव्हिटी सुचते. प्रत्येक तू हेअरस्टाईलचा महासंगम केलायस हे मी सांगितलं. खजुरी वेणी पण आहे, क्रिम्पिंग पण आहे, वेल्या लावल्यात. ते मागे तिने म्हणजे गजरा खूप कॉमन होतं ना, मग गजराच्या ऐवजी आपण मोतीच्या त्या हे लावूया. पण तिला ते सुचलं, ते वेल्या ना, वेल्या लावूया ताई, आपण वेल्या लावू. तर तिथे ते शब्द काल इतके मस्त वाटत होते जेव्हा ती करत होते. आम्ही खूप हसलो. बरं, आम्हाला सगळ्यांना ना म्हणजे कमेंट्समध्ये पण असं असतं की जर मैत्रीण असावी तर अनिशासारखी, म्हणजे हॅपीनेसमध्येही असते किंवा कधी कधी असं होतं की तीच मैत्रीण खरी आहे जी आपल्या चुका पहिले दाखवते किंवा आपल्या म्हणजे पुढचा विचार करून काय वाईट घडू शकतं हे पहिले दाखवते. सो अशी फ्रेंड साकारताना किती मजा येते. आणि ऑन कॅमेरा तर आम्ही बघतोय, ऑफ कॅमेरा तुझी सगळ्यांसोबत, इव्हन काव्यासोबत कशी फ्रेंडशिप आहे? ऑन कॅमेरा पण ऑफ कॅमेरा पण काव्य आणि माझा खूप छान बॉन्ड आहे. म्हणजे सीनच्या आधी आमचं छान डिस्कशन असतं की हा सीन आपण कसा करूया वगैरे, इथून सुरुवात होते आमची. आणि लोकांनी जे खारुताई म्हणून मला प्रेम दिलं आहे, आमचा जो काही तिघांचा ट्रायो आहे तो बोका, काव्या मांजर, म्हणजे पार्थ बोका, काव्या मांजर आणि मी खारुताई. त्यामुळे नेहमी प्रेक्षकांचं असं होतं जेव्हा पण मी अशी 2-3 आठवड्याने मध्येच गायब होऊन पुन्हा येते तेव्हा लोकांचं असं होतं की अरे वा, आता काव्याच्या आणि पार्थच्या आयुष्यामध्ये काहीतरी छान होणार आहे, काहीतरी छान होणार आहे. पण आमच्या रायटर्सने इथे आला पण आमच्या रायटर्सने आत्ता असा काही ट्विस्ट ठेवला आहे लोकांसमोर की अनिशाला काय झालं आहे, अनिशा अशी का वागतीये, जी गुडी आणि छान काहीतरी घडवणारी यांच्या आयुष्यात, आत्ता तिला काय प्रॉब्लेम होतोय काव्य आणि पार्थला घेऊन. सो हा एक छान ट्विस्ट आलाय. सो ऑडियन्स आत्ता माहीत नाही, मला नेगेटिव्ह काहीतरी आता सुरुवात झाली आहे आजपासूनच की हिचं काय आहे, ही
ही अशी का वागते, हिला काय झालंय, एकतर येऊन सांगून टाक काय झालंय नक्की. सो बघू आता काव्य आणि माझा बॉन्ड अजून काही नवीन फ्रेंडशिपमध्ये लोकांना काय नवीन देतोय. पण मला सांग की हे तुमच्या फ्रेंडशिपची सुरुवात नाही आहे ना इकडे, म्हणजे तू हात मिळवणी वगैरे करतेस, पुढे असं नको दिसायला. असूच शकतं का? नाही ना, मस्करी म्हणून म्हणते. नाही अजिबात असं नाही होणार आहे. म्हणजे आमच्या दोघींचं तसं काहीच कनेक्शन नाहीये ऑन स्क्रीन, पण ऑफ स्क्रीन आम्ही नेहमीच कनेक्टेड असतो बऱ्यापैकी. आमच्या पजामा पार्टी पण होणार आहे. आम्ही इमॅजिकाला जाणार आहे, असे सगळे प्लॅन हिनी केलेत जे पूर्ण झालेले नाही आहेत अजून. त्यामुळे ही पक्की दोस्ती आहे. जे ठरवलेले प्लॅन कधीच पूर्ण होत नाहीत तीच खरी मैत्री असते. सो हे खूप प्लॅन ठरवणारी ही मुलगी आहे, जे कधी पूर्ण होत नाही त्याचं कारण मी असते, कारण मला सुट्टी मिळत नाही. हिला सुट्टीच नाही, आमचे प्लॅन्स होता ही पक्की मैत्री आहे. ठरवलेले प्लॅन पूर्ण होत नाहीत. आणि न ठरवता आमचं ट्विनिंग पण होतं. हो, मागच्या वेळी सुद्धा आम्ही सेम घालून आलो, तर आज पण आम्ही न ठरवता आम्ही सेम पण ऑलमोस्ट. सो असं होतं. सो लास्ट टाइम आपण तुझं पूर्ण व्हॅनिटी आपण हे केली, म्हणजे तुझं तू जेवण बनवलं होतंस. आता मला तुझं हे मेकअप, तुझं फेवरेट ह्याच्यामधलं काय आहे? सध्या हेच सगळ्यात वरचं ब्लश. ते ॲक्च्युली थोडं क्रीम बेस्ड आहे. हे ते इतकं छान लागतं, आता अगदी क्रीम लागल्यासारखं, आणि ते जात नाही, तसंच राहतं. आपण त्याच्यावर पावडर वगैरे लावतो ना की मग ते हेच होत नाही. म्हणजे घाम आल्यावरती कसं आपण वरचं पावडरवालं निघून जातं, हे नाही निघत. सो हे मला आवडतं आहे सध्या. ह्या फ्रेंडशिपमध्ये रील्स पाठवणं किंवा प्रोडक्टचे लिंक्स शेअर करणं, हे ट्राय कर असं. हो हो हो, हे खूप असतं सध्या. तर प्रोडक्टपेक्षा फिरायला जायच्या जागांच्या रील्स आम्ही फार पाठवतो, की इथे आपण फिरायला जाऊ, इथे आपण फिरायला जाऊ. किंवा सध्याच अजून एक आमचा इथे या रूमचा एक हा ग्रुप बनवला आपण इन्स्टाला. तेच आमच्या येथे रूममध्ये आम्ही तिघी चौघी जास्त एकत्र असतो. आता पिहू नाही आहे, मग ही, मी आणि अनु, तर आम्ही तिघींचा ग्रुप असतो जास्त. मग आता तिचं प्रोडक्ट नवीन लॉन्च झालं आहे ज्वेलरीचं, माझं मसाल्यांचं एक नवीन झाले, मग आम्ही आमचे प्रोडक्ट पाठवणं, असे सगळे उद्योग पण चालले आहेत आमचे. सो ते पण चाललंय. तुमच्यापैकी असं मेकअप एन्थुझियास्ट कोण आहे? खूप असा मेकअप मला रोज करावाच लागतो ना, सो मला आता झाली आहे सवय. म्हणजे रिअल लाईफ, इन पर्सनल लाईफमध्ये मी तोंड पण नाही धुणार रिअल लाईफमध्ये. इतका मला रोज मेकअप करून कंटाळा येतो की इतर वेळी मी अशी सिम्पलच राहते, काहीच नाही मेकअप वगैरे फार. मेकअप मला नो मेकअप लुक खूप आवडतो. म्हणजे फक्त मॉइश्चरायझर लावलं, ब्लश लावलं, लिपस्टिक, बस दॅट्स इट. आणि मला मस्कारा लावायला खूप जास्त आवडतं. मस्कारा बस, दॅट्स इट. नो काजल, नथिंग, सिम्पल स्वीट. आणि मुळात मी आत्ता हे ओपन ठेवले आहेत, पण हे सतत हे असेच असतात. मला असं होतं की बस नाही करू शकत मी जास्त. मध्ये बसली म्हणून ते असा लुक. हे फक्त तर मग फिरायला जर जायचं असेल तर मग मी खूप जास्त मस्का लावणं अपेक्षित आहे का तुला? नाही, आपण जात. ती म्हणाली ना मस्कारा लावायला आवडतं, म्हणून विचारलं. हा, मला चालेल. मला लाड केलेले आवडतात, माहितीये ना. आणि ही करते लाड, ही खाऊ आणते छान छान. ही सेटवरती आम्हाला सगळं मैत्री आमची खूप चालतं ते. काही बोलू शकतो आपण. ते आम्ही असं जुळवून घेतो. आम्ही ठीक आहे चलेगा, हस लेती हूँ वाला. नालायक. पण खाण्याच्या बाबतीत आहे ना रम्या, इतकं छान छान काय काय सेटवरती घेऊन येते. इव्हन तिचे डार्क चॉकलेट्स फेमस आहेत. परवा असंच गप्पा मारता मारता हिचं पॅकअप झालं होतं आणि माझं झालं की प्लीज थांब. गप्पा गप्पा नाही म्हणत त्याला, नाही गप्पा, नो गॉसिप्स, गप्पा. गॉसिप म्हणतात त्याला. गॉसिप म्हणजे मॅडमचं काहीतरी गॉसिप होतं, ऐकायचं होतं. म्हणलं थांब, माहौल चाहिए. मग जरा आम्ही मस्त चिवडा, चिप्स आणि सगळं टाकून इथे नाचोज वगैरे 2 खुर्च्या एका हा अब्बोल, आणि मग आमच्या गप्पा चालू. नाईट आउट वाले म्हणजे खूप आम्ही जवळपास 16 डिसेंबरचा जो मोठा हे झाला होता धमाका, त्याच्यानंतर आम्ही परवा दिवशी भेटलो. म्हणजे जवळपास 2-2.5 महिन्यापेक्षा जास्त. त्यामुळं आम्हाला खूप दिवसांचं बोलायचं होतं. नको जाऊ ना, थांब ना काश्मीरा, थांब ना, आपण बोलूया. मग आम्ही गप्पा मारत बसलो, खूप दिवसांचं बोललो, मग मी घरी गेले. फायनली रिंग घातली जाणार आहे की काय? खूप एक्साइटमेंट आहे.
माझी तर इच्छा नाही आहे अजिबातच. मला पार्थकडूनच रिंग घालून घ्यायची आहे, पण फॉर्मॅलिटी सगळ्यांसमोर करायची आहे. पण मग त्याच्यामध्ये मग माझं नाटक असेल काहीतरी. पटकन सांग, हे इथे स्पाय म्हणून तुझे इथे काम करते. पण मला आवडेल रम्याचा साखरपुडा झालेला. माझी खूप इच्छा आहे की रम्याने साखरपुडा करावा. जावं माझ्या फ्रेंडच्या हे फ्रेंडसाठी तर सॉरी, पण ऑफ स्क्रीन सॉरी, पण ऑन स्क्रीन साठी प्लीज तू माझ्या मैत्रिणीला नको त्रास देऊस. किती त्रास देते. काही नाही घडणार आहे तुझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात माझ्याशिवाय. टेन्शन नको घेऊस, तुम्ही इथेच थांबणार आहे. कुठे छान झालं. इथेच थांबणार आहे. हनीमून फेस सगळं बेबी फेस. गुड न्यूज दिली त्यांना, संपली. हनीमून फेस संपवली आहे त्यांनीच. आज मी प्रेक्षकांना हे दाखवलं की सेटवर ना ऑफ कॅमेरा कसा माहोल असतो, आणि हे खरंच वेडे, ते ठार वेडे आहेत सगळे एकत्र आले ना, की म्हणजे ह्या सेटवर नेहमीच मला एक फॅमिलीची वाईब येते, आणि इथे आल्यावर असं नाही वाटत नाही की आपण कोण बाहेरचं आलो आहे. सो असंच तुमचा बॉन्ड राहू दे आणि ड्रामा घडू दे. आय होप की रम्याला काही इजा होणार नाही येत्या एपिसोड्समध्ये. रम्या छान असेल आणि एंगेजमेंट करायला तयार होईल. सो काय प्रेक्षक ठेवेन. मी हे लक्षात ठेवेन. सो काय तुम्हाला जातं तर प्रेक्षकांना सांगायचं आहे, आणि इन्व्हिटेशन देणारच का एंगेजमेंटचं? हो, माझा साखरपुडा आहे. विजय मतकरी या माझ्या नवीन हिरो जो काय आला आहे त्याच्याबरोबर. आणि या साखरपुड्याला तुम्हाला खूप मजा येईल. त्याच्यानंतर पण खूप काय काय गोष्टी करायच्या आहेत, तर त्यासाठी पण या. आमचे 450 एपिसोड्स पण तुमच्या प्रेमामुळे आत्ता पूर्ण झालेत. सो हे सगळं प्रेम असंच अखंड चालू ठेवा तुमचं. त्यामुळे आम्ही इतक्या एनर्जीने इथे राहतोय, कारण प्रेमाने तुम्ही बघताय रोज, म्हणून बाकी काय नाही. थँक्यू सो मच त्याच्यासाठी. तुझा लाईफ पार्टनर जो आता म्हणजे त्याला व्हायचं आहे पण तू होऊ देत नाही आहेस, पण त्याचं पण बघ पार्थच्या अराउंड किती आहे. पार्थचं खरं नाव विजय आणि त्याचं नाव विजय, म्हणजे कुठून तरी पारशी कनेक्टेड आहे ना, बास असं. सो थँक्यू सो मच गाईज. अनिशा, आपण लवकरच भेटू. आम्हाला दिसत राहा अशीच, आणि ऑल द बेस्ट दोघे. येस, थँक्यू. बाय. बाय.